is a spontaneous overflow of powerful feelings. ही वर्ड्सवर्थनी केलेली कवितेची जी व्याख्या आहे ती जिला माहिती नव्हती, पण तरीही पानावरून थेंब गळावा तितक्या सहज आणि नैसर्गिकरित्या जिची कविता तयार झाली ती बहिणाई, बहिणाबाई चौधरी. सर्वसामान्यांना जवळच्या वाटतील अशा तिच्या लोकरचना. साधी, सरळ, अनलंकृत भाषा हे तिच्या काव्याचं वैशिष्ट्य. गेल्या 70 वर्षापासून काव्य रसिकांना तिची आणि तिच्या कवितेची ओळख झाली आहे आणि आपलेपणा देखील निर्माण झाला आहे. आत्ताच तुम्ही रसिकांनी माझे आई बहिणाई हे गाणं ऐकलं. कार्यक्रम बहिणाबाईंच्या कवितांचा आहे, पण ही शब्दशैली बहिणाईची नाही. मग ही कुणाची रचना असावी असा प्रश्न तुमच्यापैकी काही जणांच्या मनात निर्माणही झाला असेल. पण ती तुमची शंका जी आहे ती रास्तच आहे. ही सादर झालेली कविता बहिणाबाईंची नाहीच, तर बहिणाबाईंच्या कवितेला विशुद्ध माणुसकीची पाणपोई अशी उपमा देणाऱ्या बाबा बोरकरांची ही कविता आहे. बहिणाबाईंच्या कवितेला अमूल्य रत्नांचा ठेवा मानणाऱ्या बाबा बोरकरांनी तिच्या सर्व गाण्यांचा सार या कवितेत मांडला आहे. आणि रसिक हो, म्हणूनच आपला आजचा हा कार्यक्रम याच शीर्षकाखाली सादर होतो आहे, माझे आई बहिणाई. तो होता नागपंचमीचा दिवस. काळ साधारणतः 1880 सालचा. 24 ऑगस्ट ही तारीख. खानदेशातल्या जळगावपासून 6 किलोमीटर दूर अंतरावर असणाऱ्या असोदे गावच्या उखाजी महाजन यांच्या घरी ज्या कन्येचा जन्म झाला ती बहिणा. घमा, गना, घना हे तिचे 3 भाऊ. सीता न तुळसा या बहिणी आणि जणू आंब्याची सावली असणारी भीमाई माऊली. हे बहिणाबाईचं माहेरचं विश्व. सधन संपन्न घरातली ही मुलगी. तिनं रचलेली गाणी हेच तिचं जीवनचरित्र. त्यात माहेरापासून प्लेगपर्यंत अर्थात पिलोगपर्यंत विविध प्रसंगानुरूप असं रचना आहेत. रसिकांसाठी अक्षय आनंदाचं लेणं ठरलेल्या या कविता रसिकांच्या प्रत्येक पिढीला प्रसन्न आविष्काराचा नवनवा आनंद देणाऱ्या या कविता आहेत. बहिणाबाईची काही गाणी ओठाओठांवर रुळलेली आहे. त्या गाण्यांचे शब्द त्यांच्या सुरावटींसह मनात रेंगाळतात इतकी ती लोकप्रिय आहेत. मात्र आपल्या आजच्या या कार्यक्रमात प्रचलित कवितांपेक्षा अप्रचलित
आणि नव्या संगीत रचनांसह तुमच्यासमोर सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बहिणाबाईंच्या शब्दांना स्वरसाद चढवला आहे गजानन, गीताली आणि नाना यांनी. या रचनांचं वेगळेपण तुम्हाला जाणवेल आणि भावेलसुद्धा या अपेक्षेसह सादर होतो आहे आजचा कार्यक्रम माझे आई बहिणाई. आला आला राय रंग, 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 करे लोकाच रंजन. आला आला राय रंग, करे लोकाच रंजन. हसवता हसवता घाले डोयात अंजन. हसवता हसवता घाले डोयात अंजन. आला आला राय रंग, आला आला राय रंग. देखायाची सपातनी. आला आला राय रंग, देखायाची सपातनी. भर हिरीद काठोट झरे डोयाची माखणी. भर हिरीद काठोट झरे डोयाची माखणी. आला आला राय रंग, आला आला राय रंग. राय रंग रे नाटक्या याच्या पोटाच गऱ्हाण. राय रंग रे नाटक्या याच्या पोटाच गऱ्हाण. नका म्हणू रे गऱ्हाण घडे देवाचं पुराण. नका म्हणू रे गऱ्हाण घडे देवाचं पुराण. आला आला राय रंग, आला आला राय रंग. कोणी म्हणे रे आलदारी राय रंगाच रे सोंग. कोणी म्हणे आलदारी राय रंगाच रे सोंग. अरे त्याच सोंगामधी माले दिसे पांडुरंग. अरे त्याच सोंगामधी माले दिसे पांडुरंग. आला आला राय रंग, आला आला राय रंग. आला राय रंगदारी याच फेडा तरी रीन. आला राय रंगदारी याच फेडा तरी रीन. अरे थकले भागले त्याचा घालवी तोशीन. अरे थकले भागले त्याचा घालवी तोशीन. आला आला राय रंग, आला आला राय रंग. नका म्हणू रे भिकारी जरी तुम्ही नानावटी. नका म्हणू रे भिकारी जरी तुम्ही नानावटी. करा गुणाची कदर
हात घाला कनवटी, करा गुन्हाची कदर, हात घाला कनवटी. आला आला राय रंग, आला आला राय रंग, आला आला राय रंग, आला राय रंग, आला आला राय रंग, आला आला राय रंग. नका म्हणू रे भिकारी तुम्ही जरी नानावटी, करा गुणाची कदर, हात घाला कनवटी. रायरंग. बहुरूप्याबद्दलचा हा आदर फक्त शब्दातच नव्हता तर बहिणाईच्या वागण्यातही होता. पोटी असतं तेच ओठी येतं हे तिचं तत्त्व. म्हणूनच तिच्या उदार अंतकरणाचं प्रतिबिंब तिच्या काव्यातही उमटलेलं दिसतं. किनरीवाले, एकतारीवाले, खंजिरीवाले या कलावंतांची व्यक्तिचित्र शब्दबद्ध होताना आपल्याला दिसतात. मुकी पिंजारीण पण तिच्याबद्दलचा जिव्हाळा डोकावताना दिसतो. इतकंच नव्हे तर शेताच्या वाटेवरला गोलमोहराचा वृक्षसुद्धा फुलोजी बुवा होऊन आपलेपणाची सावली धरतो. बहिणाबाई ज्या काळात हे सगळं रचत होती त्याच काळात केशवसूत, विनायक, भारातांबे, गोविंदाग्रज या कवींची काव्यसंपदा मराठीला आगळं वैभव प्रदान करत होती. या सर्वांपासून दूर ग्रामीण भागातली ही स्त्री जात्यावर दळताना, घरी किंवा शेतावर काम करताना प्रसंगानुरूप अशी गाणी रचत होती. या गाण्यांचं नातं थेट प्राचीन संतकाव्याशी होतं, लोकसाहित्याशी होतं. झाडाला पालवी फुटावी तितक्या सहजपणं तिच्या पोटातून ओठावर आलेली ही गाणी होती. तत्कालीन समाज जीवन दर्शवणारी, स्त्री म्हणून आलेल्या अनुभवांना आणि आसपासच्या स्त्रियांच्या व्यथा वेदनांना, भावनांना शब्दरूप देणारी गाणी. सणवार, परंपरा, कृषीजीवन रेखाटणारी अशी ही गाणी. उपमा, रूपक, प्राककथा, प्रतीकं आणि प्रतिमांचा सढळपणे वापर ज्यामध्ये आहेत अशी ही जीवन गाणी रचत होती बहिणाबाई. पण मनात पेरत होती माय सरस्वती.
या जमिनीशी एकरूप झालेली भूमिकन्या. तिचं काव्य अभिजात होतं. त्यात आशेचं जुळणारं नितळ मन डोकावतं. पेरणी ते उपणणी या संपूर्ण प्रक्रियेचं वर्णन त्यात आहे. ही कृषी संस्कृती तिच्या कवितेत आहे. वखर वखर घाले मायेची पाखर, वखर वखर घाले मायेची पाखर, नागर नागर सर्व सुखाचं आगर. पेरणी पेरणी देवा तुझी रे करणी, पेरणी पेरणी देवा तुझी रे करणी, दैवाची हेरणी माझ्या जीवाची झुरणी. माझी कापणी कापणी देवा तुझी रे मापणी, माझी कापणी कापणी देवा तुझी रे मापणी, माझ्या दैवाची करणी माझ्या जीवाची भरणी. रगडणी रगडणी देवा तुझी रे घडणी, रगडणी रगडणी देवा तुझी रे घडणी, दैवा तुझी झगडणी माझी डोळे उघडणी. देवा माझी उपननी तुझ्या पायी इनवणी, दैवा तुझी सोपवणी माझ्या जीवाची करोनी. या प्रत्येक कवितेच्या शेवटच्या कडव्यात डोकावणारं देव, दैव आणि मानवी प्रयत्न आणि त्यातून उलगडत जाणारी समृद्धतेची वाट असा आशावाद दिसतो. हे तत्त्व त्या गाण्यांना तत्त्वबोधनाच्या पातळीवर घेऊन जातं. काळी आई आणि बहिणाई यांचं हे अद्वैत आहे. झाडाझुडपांशी तिचं सख्यत्व आहे. मृण्मयीत्वाचा साक्षात्कार घडविणारी, हिरवाईत रमणारी, आभाळाची निळाई धारण केलेली ही बहिणाईंची गाणी कृषी संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. आला पाऊस पाऊस शिपडली भोई सारी, आला पाऊस पाऊस शिपडली भोई सारी, धरणीचा परमय, धरणीचा परमय, माझं मन गेल भरी. आला पाऊस पाऊस शिपडली भोई सारी. आला पाऊस पाऊस, आला पाऊस पाऊस, आता सरीवर सरी. आला पाऊस पाऊस, आता सरीवर सरी, शेत शिवार भिजले, शेत शिवार भिजले, नदी नाले गेले भरी. आला पाऊस पाऊस शिपडली भोई सारी. आता उगू दे रे शेत, आला पाऊस पाऊस, आता उगू दे रे शेत, आला पाऊस पाऊस, वर येऊ दे रे रोप, आता फिटली हाऊस, वर येऊ दे रे रोप, आता फिटली हाऊस. आला पाऊस पाऊस शिपडली भोई सारी. येता पाऊस पाऊस, पावसाची लागे झडी. येता पाऊस पाऊस, पावसाची लागे झडी. आता खारे वडे भजे घसामध्ये बसा दडी. आता खारे वडे भजे घरामध्ये बसा दडी. आला पाऊस पाऊस शिपडली भोई सारी. देवा
हा बहिणाबाईंचा आवडता ऋतू. पावसाच्या सरी बाहेर सुरू झाल्यात की त्या मोहरत असत आणि मग सोपानदेवांना विचारत, तुले सनई चौघडा ऐकू येतो का? पाय पाय ती सनई कशी सुरात गाणं बोलते आणि तो चौघडा कसा ते गाणं टिपराईनं झेलतोय. बहिणाबाईला पाऊस खूप आवडायचा. सोपानदेव मात्र म्हणत, मला काही ऐकायला येत नाही. तेव्हा त्या सोपानदेवांना असं म्हणत, मले पावसाचा चौघडा ऐकू येतो, कारण पाऊस पडतो म्हणजे पाण्याचं मातीशी लगीन लागतं. हे पाण्याचं मातीशी लगीन लागतं आणि म्हणून मी करवली होते आणि गाणी गाते. अशी ही बहिणाईची गाणी. कवितेचं दळण अनेकांनी मांडलं, पण सुखदुःखाच्या जात्यात स्वतःचं जीवन भरडलं जात असताना
त्या श्रमाचे सामवेद करून गाणारी बहिणाई एखादीच, असं पु ल देशपांडे लिहितात. खरं आहे, बहिणाबाईंचं जीवन हे नशिबी दगडगोटे काट्या कुट्याचा धनी, नशिबी दगडगोटे काट्या कुट्याचा धनी, पायाले लागे ठेचा आलं डोयाले पाणी. असं तिचं कष्टाचं जीवन होतं. तसं पाहता गव्हा रंगाच्या मध्यम बांध्याच्या बहिणाबाईंची सोयरीक तोला मोलाच्या अशा वतनदार चौधरींच्या घरात झाली. खंडेराव चौधरींच्या नानत्या घरात काहीच कमतरता नव्हती. पण सगळेच दिवस सुखाचे नव्हते. भाग्यात वेगळेच भोग लिहिले होते. वाटण्या झाल्या. नथुजी चौधरी हे आपली बायको बहिणा, मुलं ओंकार, सोपान आणि मुलगी काशीसह वेगळे राहू लागले. त्यांची शेती सुपीक होती. वाटलं होतं सगळं सुखात चाललं. पण लागोपाठ 3 वर्ष दुष्काळाची कुऱ्हाड कोसळली. 400 रुपयासाठी सावकाराचं कर्ज घ्यावं लागलं. असं वाटत होतं की हे सहज फेडू, पण हंगामात फेडण्याची जी आशा होती ती काही पूर्ण झाली नाही. कारण दुष्काळाची कुऱ्हाड, सुगीचा हंगाम हा उगवलाच नाही. बायको मुलांसह नथुजी चौधरींना मेहरूणचा रस्ता धरावा लागला. नांगर धरणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात कुदळ फावडं आलं आणि रस्त्यावरचे दगड फोडण्याचं काम हाती आलं. परिस्थितीची ही वावटळ नथुजी चौधरी सहन करू शकले नाहीत. त्यांचा बळी त्यामध्ये गेला. वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी बहिणाबाईला वैधव्य आलं. हा घाला बहिणाबाई झेलत होती. पदरी असणाऱ्या मुलांसाठी कणखर झाली होती. कुंकू पुसलं तरी माहेरचं गोंधण कायम होतं. बांगड्या फुटल्या तरी मनगटातलं कर्तृत्व अबाधित होतं. देह कष्टात बुडालेला, मोठ्या मुलाचं अपंगत्व आणि लाडक्या मुलीला सासरी होणारा जाच, तसंच नशिबी आलेलं वैधव्य, हा तिहेरी या जो संकट होतं त्या संकटावर मात करण्यासाठी बहिणाई जिद्दीनं कामाला लागली. आजूबाजूलाही परिस्थिती फारशी वेगळी नव्हतीच. सगळेच कामकरी कष्टकरी लोक. घाम गायता शेतात शेतकरी तरसला, तवा कुठे आभायात मेघुराया बरसला. असं कामकऱ्याचं जीवन, शेत शिवार हा त्यांचा श्वास आणि तोच बहिणाईच्या काव्याचा गाभा. धरत्रीच्या कुशीमध्ये बिया बियानं निजली, धरत्रीच्या कुशीमध्ये बिया बियानं निजली, वर पसरली माती, वर पसरली माती, जशी शाल पांघरली, वर पसरली माती, जशी शाल पांघरली, धरतीच्या कुशीमध्ये बिया बियानं निजली, धरतीच्या कुशीमध्ये. बियटरार भुईता सर्वे कोंब आले वरे, बियटरार भुईता सर्वे कोंब आले वरे, गैरलं शेत जसं, गैरलं शेत जसं, अंगावरती शहारे, गैरलं शेत जसं, अंगावरती शहारे. ऊन वाऱ्याशी खेळता, ऊन वाऱ्याशी खेळता, एका एका कोंबातून
बहिणाई, झाडाझुडपांवर पानाफुलांवर प्रेम करणारी निसर्गकन्या. तिला जसं अनुभवांनी शहाणपण शिकवलं होतं तसंच निसर्गानं व्यवहाराचं शिक्षण दिलं होतं. तिचं काव्य, तिची तत्त्व, तिची भाषा, तिचा भाव, तिचा देव सर्व या निसर्गातच सामावलेलं होतं. पण त्याचबरोबर तिच्या वागण्यात आणि शब्दात संत परंपरेतून आलेली माणुसकीची, बंधुत्वाची शिकवण दडलेली होती. तिच्या कवितेत समाजजीवन आहे, स्त्रीजीवन आहे, तत्त्वज्ञान आहे, देव आहे, सणवार आहेत, सगळं काही आहे. पण जे आहे ते सगळं डोळसपणानं आलेलं आहे. कधी रोकडा सवाल आहे तर कधी उपरोधाच्या मागून आलेला हळूच असा विनोद आहे. बहिणाबाई एक सामान्य अशिक्षित आई, तरीसुद्धा तिच्या जीवनाच्या प्रतिमा, सवारी, रूपकं हे सगळं तिच्या कवितेत आढळतं. तिचे शब्द, शब्दकळा ह्या खानदेशी वऱ्हाडी बोलीचं अस्सल रूप घेऊन आलेल्या आहेत. हे लोकगीतांचे संस्कार आहेत हे कबूल, पण त्या संस्काराला प्रतिभेचं आवरण होतं ते बहिणाईचं. अभिव्यक्तीचं संपूर्ण नवीन रूप त्यात दिसतं असं अभ्यासक म्हणतात. 1951-52 साली आचार्य अत्रेंना सोपानदेवांनी आपल्या आईची ही गाणी जरा संकोचानेच दाखविलीत. ही ती गाणी होती जी सोपानदेवांनी आणि त्यांच्या मावस भावाने वेळोवेळी उतरवून ठेवली होती, जी छापण्यास काव्यरत्नावलीच्या नानासाहेब फडणीसांनी नकार दिला होता. कारण हे अडाण्यांच्या भाषेतलं वाचणार कोण ही शंका त्यांना होती. मात्र आचार्य प्र के अत्रे यांनी या मोहराच्या हंड्याचं महत्त्व जाणलं आणि अवघ्या मराठी जगताला ह्या झळाळत्या प्रतिभेचा परिचय झाला. भाषा जरी बोली असली तरी बहिणाईच्या गाण्यात विचार आहे, सुसंगत घटनाक्रम आहे, नाट्यात्मक वळण आहे, त्या कथा आहे, शब्दांद्वारे दृश्य उभं करण्याची ताकद आहे, त्यात रंगसंवेदना आहे, लय आहे, भाव आहे, नाद आहे. मला असं वाटतं की अधिक वर्णन करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष अनुभूतीच घ्यावी त्याची. हो, बहिणाईची एक कविता आहे, काय घडे अवगत. अवगत म्हणजे घटना. ती घटना सांगताना बहिणाबाई ज्या खुबीनं शब्दसंवेदना व्यक्त करते ते वाचताना वाचकही त्यात गुंतो, रंगून जातो. बहिणाबाई सांगायला सुरुवात करते. बहिणाई आली. समोर आंब्याचं झाड होतं, त्याच्या सावलीत ती टोपली ठेवली. त्या टोपलीमध्ये तिचा लाडका सोपान म्हणजे झोपला होता. उसामध्ये बारी धरत काम सुरू होतं. ते काम सोपं नव्हतं, पण हातापायाला जरी चरे पडत असतानाही मनचित्त मात्र आपल्या मुलामध्ये गुंतलं होतं, जो टोपलीमध्ये होता, झोपला होता. सगळेजण कामामध्ये गुंतले होते आणि असं असतानाच अचानकपणे आरोळी ऐकायला आली. ऐकये आराई धावा धावा घात झाला, ऐकये आराई धावा धावा घात झाला. अरे धावा लवकरी आंब्या खाले नागला, अरे धावा लवकरी आंब्या खाले नागला. आंब्याखाली नाग आला हे शब्द ऐकले आणि हातातलं काम तसंच टाकून सर्वांनी तिकडे धाव घेतली. बहिणाबाई पण धावत आली आणि समोरचं दृश्य बघताच तिच्या काळजात सर्र झालं. कारण टोपलं उपडं पाडून सोपान मजेत बाहेर येऊन खेळत होता आणि समोर फणा उभारून नाग उभा होता.
काहीच काळीजते. काय करावं सुचेना. अशा वेळी देव आठवतो आणि बहिणाबाईलाही तोच आठवला. तेच इथे झालं. ती देवाचा धावा करायला लागली. हात जोडते नागोबा माझ वाचव रे दान. हात जोडते नागोबा माझ वाचव रे दान. अरे नको देव डंग तुला शंकराची आन. अरे नको देव डंग तुला शंकराची आन. आता वाजव वाजव बाल कृष्णा तुझा पोवा. आता वाजव वाजव बाल कृष्णा तुझा पोवा. सांग सांग नागोबाले माझा ऐकरी रावा. सांग सांग नागोबाले माझा ऐकरी रावा. देवाचा धावा करणं सुरू होतं. तेवढ्यात योगायोगानं शेजारच्या शेतातून गुराख्याच्या पाव्याचा आवाज येऊ लागला. बासरी वाजत होती. आणि कसं कोण जाणे, पण तो नाग त्या सुराच्या रोख्यानं शेताच्या कडेकडेनं निघून गेला. नाग जाताच बहिणाईनं विजेच्या गतीनं आपल्या तान्ह्याला उचलून कवटाळायला उराशी आणि त्याचे कान फुंकले आणि पटापट त्याचे मुके घेऊ लागली. देव माझा रे नागोबा नाही तान्ह्याले चावला. देव माझा रे नागोबा नाही तान्ह्याले चावला. स्वतः वैसनी तान्हा माझ्या तान्ह्याशी खेळला. स्वतः वैसनी तान्हा माझ्या तान्ह्याशी खेळला. माझ्या तान्ह्याशी खेळला. माझ्या तान्ह्याशी खेळला. या घटनेनं बहिणाईच्या मनात नागाविषयी कृतज्ञतेची भावना दाटून आली आणि ती उच्चारती झाली. कधी भेटशी न तव्हा व्हतील रे भेटीगाठी. कधी भेटशी न तव्हा व्हतील रे भेटीगाठी. येत्या नागपंचमीले आणि न दुधाची वाटी. येत्या नागपंचमीले आणि न दुधाची वाटी. संत परंपरेचा नकळत झालेला संस्कार आणि लोकपरंपरेतून आकाराला आलेली विचारसरणी आणि त्यातून हे गाणं तयार झालं. सोपानदेव म्हणतात, आपल्या सहज लोभावत्या भाषेत चित्तवती मधुर अशा ओव्या जात्याच्या घरघरी सवे ती गाऊ लागली म्हणजे ते सूर घर निनादून टाकत असत. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी. तस तस माझं गाणं पोटातून येत होती. मुखातून आलं ते तिचं गाणं झालं. अवघं जीवन कष्टात गेलं, पण तिनं कधी कधी तक्रारीचा सूर लावला नाही. उलट जे आलं ते सहजपणानं पार पाडत गेली. एकदा शहरात राहणाऱ्या तिच्या सुनेनं तिला प्रश्न विचारला. प्रश्न होता, सासूबाई तुम्ही खानदेशातील बाया वालाचे बिरडे, केळफुलाची भाजी असे पदार्थ का करत नाही? तेव्हा बहिणाई सहजपणानं म्हणाली, आम्ही शेतकरी बाया शेतीच्या कामानंच इतक्या बेजार होतो की वेळच मिळत नाही. मिळाला असताना तर चिंचेच्या पानाच्या सुद्धा पत्रवळी केल्या असत्या आणि त्यावर जेवलो असतो. अशी ही होती बहिणाई. बहिणाईची गाणी या पुस्तकाचं साहित्य मोल आचार्य प्र के अत्रे यांनी जाणलं, तर सांगीतिक मूल्य यशवंत देवांना जाणवलं. आज घरोघरी ओठाओठांवर रुळलेली ही गाणी देवांनी संगीतबद्ध केली आहेत आणि उत्तरा केळकरांनी ती स्वरबद्ध केली आहेत. संसार संसार जसा तावा चुल्यावर. अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर. आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. तवा मिळते भाकर.
पिकातल ढोर मन बढाय बढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर मन बढाय बढाय खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देखरे मानसा आखजीचा मोलाचा सण देखाजी आखजीचा मोलाचा सण देखाजी निंबावरी 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 बांधला छान झुकाजी मनसा मनसा कधी वशीन रे माणूसा मनसा मनसा कधी वशीन रे माणूसा लोभासाठी झाला माणसाचा रे कानूसा माणूस माणूस कधी वशीन रे माणूसा बहिणाबाईच्या या कवितांना प्रचंड लोकप्रियता लाभली. स्त्री मनाचा हळवा कोपरा असणारी तिची सासर माहेर गीतं रसिकांच्या हृदयी ठसली. भाववृत्तीच्या विविध छटा त्या गीतांमध्ये आहेत. माहेराची ओढ आहे, अभिमान शब्दाशब्दातून उचंबळून येणारा असा आहे. माझ्या माहेरच्या वाटे मारे सायंकी भरारी, माझ्या जायाच्याच आधी सांगे निरोप माहेरी. माहेर फुलागत ठेवणारं तर सासर कुटुकुटू जाच करणारं ही त्या काळची रीत. बहिणाईची मुलगी काशी, तिला सासरी भयंकर सासूरवास, त्यामुळे आईचं मन बरेचदा व्यथित व्हायचं. तिला दिलासा देण्यासाठी सासूरवाशीण हे गीत बहिणाईनं लिहिलं असं सांगितलं जातं. या सगळ्या ज्या घटनाक्रम आहेत ना, हे जे आम्ही सांगतो आहे, हे सगळं सोपान देवांच्या जन्मदा या लेखामध्ये आहे आणि त्याच्यातनंच आपल्याला त्यांच्या आयुष्यातल्या काही घटना कळतात. आणि म्हणूनच कळतं की सासूरवाशीण हे गीत आपल्या मुलीला दिलासा देण्यासाठी म्हणून बहिणाबाईनं लिहिलं होतं. नशिबात असतील ते भोग भोगले पाहिजेत हे खरं, पण बहिणाई ही नशिबापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी होती. तळहाताच्या रेगोट्यांना कष्टानं ठसठशीत करण्याची जिद्द तिच्यात होती. वृत्तीतला तोच कणखरपणा आपल्या लेकीला आणि इतर सासूरवाशिणींना देताना तिनं जी गाणी रचली ती गाणी अजरामर झालीत. त्यातलंच हे एक गाणं, योगी आणि सासूरवाशीण. बसलो मी देव ध्यानी, बसलो मी देव ध्यानी, बसलो मी देव ध्यानी, काय मधी हे संकट. बसलो मी देव ध्यानी, काय मधी हे संकट. बाई बंद कर तुझ्या तोंडातली वटवट, बाई बंद कर तुझ्या तोंडातली वटवट. बसलो मी देव ध्यानी, काय मधी हे संकट. बसलो मी देव ध्यानी, काय मधी हे संकट. माझं माहेर माहेर, माझं माहेर माहेर, माझं माहेर माहेर, सदा गान तुझ्या ओठी. माझं माहेर माहेर, माझं माहेर माहेर, सदा गान तुझ्या ओठी. मग माहेरून आली सासराले कशा
कशासाठी मग माहेरून आली सासराले कशासाठी बसलो मी देवध्यानी काय मधी हे संकट बसलो मी देवध्यानी बसलो मी देवध्यानी बसलो मी देवध्यानी काय मधी हे संकट एकदा बालगंधर्व सोपानदेवांना म्हणाले, अरे जळगावला चौधरीवाड्यातली सून म्हणे चालता चालता ओव्या करते. सोपानदेव म्हणाले, तीच माझी आई. या आई बहिणाईचा लक्ष्मीबाई टिळक आणि बालकवींची बहीण जीजी यांच्याशी घनिष्ठ संबंध होता. बालकवींची बायको बगू ही बहिणाईच्या माहेरगावची. बगूचा नवरा फार छान गाणी म्हणतो एवढंच त्यांना माहिती होतं. या सगळ्या मंडळींचे संबंध अगदी घरगुती स्वरूपाचे होते. तर मर्ढेकरांचे वडील आबा मास्तर हे असोद्याच्या शाळेत शिकवायचे. त्यांच्याविषयी बहिणाईला प्रचंड आदर होता. गडकऱ्यांच्या मुरली आणि राजहंस माझा निजला या त्यांच्या अत्यंत आवडत्या अशा कविता होत्या. सोपानदेव एकदा त्यांना गडकऱ्यांची राजहंस ही कविता वाचून दाखवत असताना सोपानदेवांचा चुलत भाऊ तिथे आला. तो म्हणाला, माई, हा कवी फार प्यायचा. त्यावर बहिणाईंनी पुस्तक हातात घेतलं. सोपानदेवांच्या हातात पुस्तक होतं, ते घेतलं आणि ते घेऊन पाहायला सुरुवात केली. तो चुलत भाऊ म्हणाला, माई, तुला तर वाचता येत नाही, मग तू काय पाहतेस त्यात? तेव्हा ते पुस्तक असं हातात घेऊन बहिणाबाईंनी पुस्तकाचा वास घेतला आणि त्या म्हणाल्या, तुझं वाचणं वेगळं, माझं वेगळं. माझ्या पद्धतीनं मी सगळं पाहते. मला तर त्याचं गाणंच कळतं, वाजबीज काही येत नाही. अरे कोण काय खातं पितं एवढंच का तुला कळतं? तो काय देतो हे ध्यानात का घेत नाही?
तो काय देतो याची जाण तुले नाही का रे, असं बहिणाबाई त्याला फटकारत म्हणाली. अरे त्याच्या हृदयाचं देणं केवढं मोलाचं आहे ते आपण पाहावं, तो काय करतो हे बघू नये. मतलबा पाठी नको लागो जीवा सदा, मतलबा पाठी हिरिताच देन घेन, हिरिताच देन घेन, नाही पोटासाठी नको लागो जीवा. उन्हावारा खात खात उभे शेतामध्ये पीक, उन्हावारा खात खात तरसती कवा जाऊ देवा भुकेल्या पोटात, तरसती कवा जाऊ देवा भुकेल्या पोटात. पेटवारे तुला आता, पेटवारे तुला आता, मांडा ताट वाटी पेटवारे तुला आता, मांडा ताट वाटी नको लागो जीवा. किती भरला कनका भरल्यानं होतो रीता, किती भरला कनका भरल्यानं होतो रीता, हिरिताच देन घेन, हिरिताच देन घेन, नाही दाडोरा करता, हिरिताच देन घेन, नाही दाडोरा करता. गेली देही निघिसनी, गेली देही निघिसनी, नावर शेवटी गेली देही निघिसनी, नावर शेवटी नको लागो जीवा सदा, मतलबा पाठी नको लागो जीवा सदा, मतलबा पाठी नको लागो जीवा. बहिणाई कधीतरी मध्येच एखादा प्रश्न विचारायची आणि त्याच्या उत्तरात दडलेला असायचा बोधाचा ठेवा. तिनं सोपानदेवांना एकदा विचारलं, तू जे सबद बोलतोस त्या शब्दाशी तू कधी बोलला आहेस का? सोपानदेव म्हणाले, शब्दाशी कसं बोलायचं? त्यावर ती म्हणाली, अरे माणूस आगीशी खेळतो तसं शब्दाशी बी बोललं पाहिजे. धावनी धाव, उतरणी चढणीचे नाव, या दोन धाव एकच. इहेरीची धाव, बैलगाडीच्या चाकांची धाव
सरड्याची धाव एक एक शब्द असा ज्ञान शिकवतो, ते शिकलं पाहिजे. अशा काही साहित्यशास्त्रीय संकल्पनांना नकळतपणे ती सहज रूप द्यायची. दंतव्य तालव्य ओष्ठ्य या संकल्पना तिच्या ओव्यांमध्ये कशा आल्या आहेत बघा. माय म्हणता म्हणता होट होटा लागे भिडे, माय म्हणता म्हणता होट होटा लागी भिडे, आत्या म्हणता म्हणता केवढं अंतर पडे. जीजी म्हणता म्हणता झाला जिभले निवारा, सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा, सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. मौखिक परंपरेला साजेशी शब्दांची पुनरावृत्ती, ठसठसीत जाणवणारं भाषा सौंदर्य, प्रादेशिक बोलीभाषेची वैशिष्ट्ये घेऊन आलेले शब्द, तव्हा, निवद, व्हयसनी, निंघीसनी, ड ऐवजी ळ आणि ळ ऐवजी यचा वापर, यामुळे जो गोडवा लाभला होता, अशी कितीतरी वैशिष्ट्ये सांगता येतील बहिणाईच्या भाषेची. बहिणाईंची गाणी ही अशी समाजचित्र रेखाटणारी, अध्यात्म आणि माणुसकीची संस्कार देणारी. ही गाणी थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न विदर्भ साहित्य संघाची अकोला शाखा आणि डॉक्टर गिरीश गांधी फाउंडेशन नागपूर यांनी केला. संकल्पनेला साकार करण्यासाठी गजानन रत्नपारखी, नाना भडके, गीताली पुणकर, आशिष खुरपे, भक्ती बिडवई, राजू माई, नंदकिशोर डंबाळे, आशिष उमाळे आणि वल्लभ नारे यांनी प्रयत्न केले. ही थोडी अपरिचित अशी गाणी होती, ही थोडी अपरिचित अशी गाणी होती. या गाण्यांना नव्या चाली गजानन, नाना आणि गीतालीने दिल्यात. प्रभात किड्सनं सर्वोतपरी सहाय्य केलं आणि तयार झाला आजचा हा कार्यक्रम माझे आई बहिणाई. बहिणाईच्या कवितेला आचार्य अत्रे 52 कशी सोनं म्हणतात. पद्मा लोकूर त्याला जागेपणचं एक स्वप्न अशी उपमा देतात. मालतीबाई किर्लोस्कर त्यातलं मलिन न झालेलं सौंदर्य अधोरेखित करतात. इंदिरा संत यांना त्यातील जागरूक काव्यशक्ती जाणवते. प्रभा गणोरकरांना कथनाचा स्वर आकर्षित करतो. अशी प्रतिभावंतांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना भावणारी बहिणाईची गाणी. ही बहिणाईची गाणी आपण ऐकता ऐकता गुंगून गेलो. ही बघा आली आली गाडी, गाडी जोडी आली, चला तिच्या घुंगुरमाळांची किणकिण आपल्या मनात साठवत आपल्याही विचारांना हिरवाईचं लेणं देऊया आणि समारोप करताना पुन्हा एकदा शेत शिवार आणि गाडी जोडीचा नाद घुमवत निरोप घेऊया. गडगड चाले गाडी, लाल बैलाची जोडी रे, कशी गडगड चाले गाडी. एक रंगी एकच शिंगी, एक रंगी एकच शिंगी, एकच चनकायाचे अंगी, एकच चनकायाचे अंगी. माझ्या ढवळ्यार माझ्या पावळ्यार, माझ्या ढवळ्यार माझ्या पावळ्या, माझ्या ढवळ्यार माझ्या पावळ्यार, माझ्या ढवळ्यार माझ्या पावळ्या. दिसे डौलदार ते खांदे रे, दिसे डौलदार ते खांदे रे, तसे सरीलाचे बांधे, तसे सरीलाचे बांधे. माझ्या बैलाची चालणी रे, माझ्या बैलाची चालणी रे, जशी चपय हरणावाणी, जशी चपय हरणावाणी. हो माझ्या ढवळ्यार माझ्या पावळ्यार, माझ्या ढवळ्यार माझ्या पावळ्या, माझ्या ढवळ्यार माझ्या पावळ्यार, माझ्या ढवळ्यार
बैलाची ताकद रे साखे दंडाले माहीत माझ्या बैलाची ताकद रे साखे दंडाले माहीत दमदार बैलाची जोडी रे दमदार बैलाची जोडी रे तिले सांझे गुंडय गाडी तिले साझे गुंडय गाडी हो माझ्या ढवळ्यार माझ्या पवळ्यार माझ्या ढवळ्यार माझ्या पवळ्यार माझ्या ढवळ्यार माझ्या पवळ्यार माझ्या ढवळ्यार माझ्या पवळ्यार बैला हुरबाटले दोन्ही रे चाक फिरती भिंगरी वाहनी बैला हुरबाटले दोन्ही रे चाक फिरती भिंगरी वाहनी मारे लंकारी धुरकरी नहा मारे लंकारी धुरकरी नहा लगे पुराणी नारी लगे पुराणी नारी अशी माझी गुंडय गाडी तिले लाल बैलाची जोडी रे राजा लाल बैलाची जोडी लाल बैलाची जोडी रे कशी गडगड